ऐका मी इडी का झाली, ऐका मी इडी का झाली, ऐका. माझा जीवलग मित्र होता, मी मैत्रीला गेलो, कोणाकडे बघितलं नाही, त्यानं माझ्या गळ्यात पडून ढसा 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 रडला. माझी अर्धांगिनी गेली. म्हणला आता कोण आहे मला, पोरगा कोणाचा, पोरगी कोणाची, सून कोणाची, म्हणला जगू कोणासाठी. म्हणला महाराज वाईट वाटलो, तो रडायला लागला, माझ्या डोळ्यात टिपा आली, मी ढसा ढसा रडलो. महाराज मैत झाली. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मला काम होतं, नाही जाता आलं. तिसऱ्या दिवशी सावडणं झालं, 10व्याला गेलो. महाराज दहावा झाला, माणसं निघून गेली, एकटं घरी होतं. दुपारच्या 12:30 वाजल्या होत्या. दोघं आम्ही बसलो. त्याला म्हणलं जेवला का पोरा, म्हणला नाही जेवलो. आण गोड लागाना. म्हणला बघल तिकडं मला माझी बायको दिसते, एवढं प्रेम त्याचं बायकोवर होतं. अरे पण आण खाल्ल्याशिवाय कसं तू जगणार आहे, घाबरू नको. त्याच्याच घरात गेलो, 2 ताटल्या काढल्या, 2 वाट्या काढल्या. महाराज त्याला एक भाकरी वाटली. मी म्हटलं लोकांची किती खाल्ली, मी आपल्या अर्धीच घेतली. त्याला एक वाटली, त्याच्या घरातली मी अर्धी घेतली. त्याला डिश मध्ये कालवण वाटलं, मला वाटलं. आणि दोघं एक एक गप्पा सांगत. म्हणला तुझी वहिनी अशी होती, तुझी होती. ते सांगायचा रडायचा, सांगायचा रडायचा. तसं तसं माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. अहो मी कणकण खात होतो, ती कुसकरून कुसकरून एक नाही 1.5 भाकरी हातली गेली. महाराज अर्धी संपायच्या, त्याची 1.5 भाकरी संपली. महाराज रडत तर ढसा ढसा होता, 1.5 भाकरी हातली. म्हटलं तुझं प्रेम नका, तिकडे पेट करून टाक. मी रडतोय तुझ्या बायकोसाठी, अर्धी भाकरी खायला, तू रडून नका 1.5 भाकरी हातली. म्हणला ती 10 दिवस पाहुणे रावली होती घरात. म्हणलं खाता ये ना. म्हणला तर मुख्यात जाम झालं. कशाची बायको, कशाचा नवरा, कोण कोणाचं नाही नाही गुना भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. महाराज हा सजन सोगोत्र सारे करती विचार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. महाराज काय 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 हे कळलं का मी काय सांगितलं. सजन सोगोत्र सारे करती विचार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. महाराज सजन म्हणजे घरातली, सोबत्र म्हणजे पाहुणे रावळी शेजार पाजार करतात विचार. कधी करते विचार, घरातली पाहुणे रावळी गावातली सगळी. जेव्हा माणूस मेल्यावर त्याला भीतीला टिकून बसवलं 5-7 तास झाले का नाही, मग त्याला विचार करतात काढा काढा म्हणती याचा झाला भूमीभार. भूमीभार म्हणजे भूमीला भार नाही, गावाला भार होईल. अजून 5-7 तास ठेवलं तर त्याचा वास मारेल. रोग नाही पसरते, त्याला आपल्या जागेवर घेऊन झाला. घरातली म्हणतात, पाहुणे रावळी म्हणतात, गावातली म्हणतात, शेजार पाजार म्हणतात. 4-5 तास फक्त ठेवतात, ती बी बाहेर ठेवतात. कोट्या दिशा असू द्या, मेल्यावर बघा त्याच्या पुढे काय असतं, वरती छताला उन्हाळा असला ना तर पोत्याचा असतो छत, पोत्याचा. फाटकी तुटकी सतरंजी असतात खाली बसायला. उश्या टेकवलेल्या सुद्धा घरचे आणत नाहीत घरी. 4-4 तास घरचे रडतात, पण उश्या तिथंच बसन भूमी फेकून देतात. काही येणं का खुलं तुम्ही 4-4 तास रडताय, त्याच्या उश्या फेकून देताय. काय चिकाटताय वय ती घरी आणते.
सगळं नेलेलं सगळं तिथं टाकून देतोय महाराज सगळं फिकून देताय तुम्ही आणि आणत नाही फक्त माया रडती हो तुमची माया रडती माया म्हणजे कळतं काय माया कळते का माया त्यानं आपल्यासाठी घर बांधलं त्यानं आपल्यासाठी सोनं ठेवलं त्यानं आपल्यासाठी बंगला बांधला ज्याच्या घरात 4-4 तास रडतात 10 तास रडतात ना की तेवढं काय गेलं लय काहीतरी करून ठेवले आणि ज्याच्या घरात अजिबात रडत नाही माझ्यासारख्याचे म्हणायचे ह्याच्या त्यानं काय रे घरात ठेवलेलं नाही हे माया रडवते स्वार्थ रडवतो पैसा रडवतो पोरगी बापासाठी रडते कारण पोरगी म्हणती माझं आयुष्यभर बापाने केलं आज तीच बापाने केलं नसतं तर तिला रातभर तिने शिव्या दिली असते कसला बाप मिळाला मला इष्टीतनं उतरली की वरडती ती बाबा आता दिवाळी जवळ आली ना आता साडी कोण गेला भाऊ कोणाचा कोण कोणाचं म्हणली तुम्ही असता तर मला तिळभर सोनं तरी घेतलं असतं अरे का बाप गेला तू सोनं साडी मागली हाणून घेते कानात दिसत आहे तसंच आईच्या कानात दिसत मग बरडती तेवढं तर आठवणीचं मला कानातलं द्या रे तिच्यापेक्षा सून हुशार कवा काढून घेते तिला तपास लागत नाही ती म्हणते तू फक्त वारं घालतच जा पुढे तिला काना कवा काढून घेतले सगळं लवाडे मी ओळखले म्हणून मी सौर्य झाली बाई आता वेळी झाले म्हणून नवरा सोडा नाही सोडा बाप सोडा पोरं सोडा नाही हत्यार मला जाऊन द्यायची नाही आरपडवाडीत सगळी धरा रातून दिवस काम करा पैसाच पैसा कमवा घर बांधा काय माड्या बांधा हे सगळं करा पण त्या देवाला विसरू नका आपला तो एक देव करून घ्या